उमेदवार नवनीत राणांना प्रहारचे बच्चू कडू यांच्या रूपानं जोरदार आव्हान उभं टाकलंय। कडू यांनी राणांना पाडणारच असं जाहीर आव्हान दिलंय। अमरावतीमधून प्रहारचे दिनेश बुब हेच निवडून येतील असं कडूंनी जाहीर केलं। कडू हे महान नेते असून त्यांच्याबद्दल काय बोलावं अशी खोचक टिप्पणी आमदार रवी राणांनी केली। भाऊ म्हणा बहीण म्हणा सुटलेला तीर मागं येत नसते, तो एकदम निशाणा पूर्ण झाल्यावरच थांबतं। त्याच्यानं आता त्यांच्या विनंतीला अर्थाने आम्ही आदर करतो त्यांच्या विनंतीचा, पण अब तीर छूट गया है, वो पीछे आने वाला नहीं है। ते देशाचे खूप मोठे नेते झालेले आहेत। त्यांचे वक्तव्य म्हणजे असं वाटते की बा ते आपला जो अमेरिकेचा जो राष्ट्रपती होता डोनाल्ड, त्याच्या जागी त्यांना बसवलं पाहिजे। ते अमेरिकेहून बरोबर लक्ष देतील आपल्या देशाकडे आणि काहीतरी देशाचं भलं होईल। मला असं वाटतं की आज एवढ्या आंतरराष्ट्रीय पदावर बसण्यालायक तो व्यक्ती आहे जो खऱ्या अर्थानं नेहमी वक्तव्य करते। त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे। अमरावती लोकसभा निवडणूक लढण्यावर आमदार बच्चू कडू ठाम आहेत। ब्रह्मदेव जरी आला तरी आम्ही या जागेवर निवडणूक लढवणार असं कडूंनी स्पष्टपणे बोलून दाखवलं। महायुतीने या मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली, मात्र राज्यातल्या इतर जागांवर विचार होऊ शकतो। अमरावतीचा निर्णय कायम आहे असं कडू म्हणाले। तर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात ते पाहू असं म्हणत कडूंनी बावनकुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। कडूंबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं विधान बावनकुळेंनी केलं होतं। एकनाथ शिंदेजी काय निर्णय घेते ते पाहू, पण अमरावती जिल्हा याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार नाही। हा निर्णय अंतिम आहे। मागे सांगितलं ब्रह्मदेव जरी खाली आले, आता काय सांगू अधिक, आमचा निर्णय कायम आहे। भाऊ म्हणा बहीण म्हणा सुटलेला तीर मागं येत नसते, तो एकदम निशाणा पूर्ण झाल्यावरच थांबतं। त्याच्यानं आता त्यांच्या विनंतीला अर्थाने आम्ही आदर करतो त्यांच्या विनंतीचा, पण अब तीर छूट गया है, वो पीछे आने वाला नहीं है।